कनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झाल्यानंतर राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे। आता प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सीबीडीटी या महिलांची इन्कम टॅक्स रिटर्न माहिती महिला आणि बाल विकास विभागाला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे। त्यामुळे आता लाभार्थी महिलांची आर्थिक स्थिती थेट प्राप्तिकर डेटा वापरून तपासली जाणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांचा लाभ थांबवण्यात येणार आहे। ही योजना सुरू करताना अर्जदार महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं ही मूलभूत अट होती। मात्र हजारो महिलांनी ही अट न पाळता अर्ज केला। या पार्श्वभूमीवर सध्या 2.52 कोटी अर्जांची छाननी सुरू असून सरकारी नोकरी करणाऱ्या किंवा कर भरणाऱ्या महिलांचे अर्ज अपात्र ठेवले जात आहेत। यापूर्वी 2 लाख अर्जातील तपासणी 2289 सरकारी महिला कर्मचारी लाभार्थी असल्याचं समोर आलं होतं। त्यांची नावे तात्काळ यादीतून हटवण्यात आली। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही कारवाई नियमित आणि गरजेची असल्याचं स्पष्ट करत सांगितलं की ही योजना बंद होत नाहीये। उलट निकष पाळणाऱ्यांनाच योग्य लाभ मिळावा यासाठी ही छाननी सुरू आहे। लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोगटातील अल्प अपात्र गटातील विवाहित विधवा घटस्फोटीत सोडलेल्या किंवा एकट्या महिलांसाठी आहे। मे महिन्यात 3729 कोटींचा निधी वितरित करण्यात आला असून सुमारे 2.47 कोटी महिलांना लाभ मिळण्याची शक्यता आहे। मात्र योजना राबवताना काही चुका झाल्याची कबुली खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज करणाऱ्यांचे अर्ज आता बाद करण्यात येत आहेत। सरकारच्या वेलफेअर स्कीम्स पारदर्शक आणि निकषाधारित राहाव्यात यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरत आहे। संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोड्या प्रकरणी मोठी कारवाई। चोरीला गेलेली तब्बल 30 किलो चांदी अखेर पोलिसांच्या हाती लागली आहे। ही चांदी पडेगाव परिसरातील बंद कारमध्ये आढळून आली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे। विशेष म्हणजे ही माहिती मिळाली आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीच्या जबाबानंतर। काही दिवसांपूर्वी संतोष लड्डा यांच्या घरी मोठा दरोडा पडला होता। या दरोड्यात 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लांबवण्यात आली होती। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून संभाजीनगर पोलिसांकडून या चोरीचा तपास सुरू होता। आता या तपासाला मोठं यश मिळालं आहे। एकूण चोरी झालेल्या 32 किलो चांदीपैकी 30 किलो चांदीची भांडी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमोल खोतकर पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाला होता। त्याच्या बहिणीने दिलेल्या जबाबामुळे या कारवाईला निर्णायक दिशा मिळाली। पोलिसांकडून आता उर्वरित मालमत्तेचा शोध घेतला जात आहे आणि तपास अधिक गतीने सुरू आहे। मुंब्रा रेल्वे अपघातानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय। कल्याण ते सीएसटी फास्ट ट्रॅकवर आता लोकलचा वेग कमी करण्यात आला आहे। सोमवारी या वळणावरून धावणाऱ्या फास्ट लोकलमधून 13 प्रवासी खाली पडले। त्यातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातात मृत्यू पावलेला केतन सरोज आणि त्याचा मित्र दीपक दोघेही रोज वागळे इस्टेटला कामासाठी जात होते। प्रत्यक्षदर्शींनी गंभीर आरोप केला। 3 वेळा चेन खेचूनही लोकल थांबली नाही। या अपघातात राहुल गुप्ता या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला। तो आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवत होता। प्रचंड गर्दीमुळे दरवाजात उभे असलेले प्रवासी धक्क्याने खाली पडले। लोकलमधील एका प्रवाशाची बॅग दुसऱ्या डब्यातील प्रवाशाला लागल्याने गोंधळ निर्माण झाला। आता खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेने मुंब्रा वळणावर वेग कमी केला आहे। दरम्यान मंगळवारी मध्य रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे। मुंब्रा स्टेशनवर प्रचंड गर्दी। नागरिकांची मागणी दिवा स्थानकातून थेट लोकल सेवा सुरू करा। डबल महाराष्ट्र केसरी आता शिवसेनेत। चंद्रहार पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला। वाघाचं कातडं पांघरल्याने लांडगा कधी वाघ होत नाही।
मी पैलवान नाही पण 2022 मध्ये चारी मुंड्या चित केल्या असे डाव टाकले की अजूनही काही जण उठले नाहीत. शिंदेंचा थेट इशारा. चंद्रहार पाटील नकली आखाड्यातून आता असली आखाड्यात आलेत. सांगलीचा ढाण्या वाघ खऱ्या जंगलात दाखल झाला आहे असं म्हणत शिंदेंनी वातावरण पेटवलं. ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे, टोमणे सम्राटांची नाही. एकनाथ शिंदेंच्या भाषणात राजकीय टोलेबाजी, आत्मविश्वास आणि आक्रमकपणा ठासून भरलेला होता. मनसे नेते प्रकाश महाजन यांचा मोठा आरोप. माझ्या जीवाला काही झालं तर त्याला नारायण राणे जबाबदार असतील. फेसबुकवर थेट पोस्ट करून प्रकाश महाजन यांनी राणेंवर गंभीर आरोप केले आहेत. राणे यांनी सोशल मीडियावर धमकी दिली आणि समर्थकांकडून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. महाजन यांनी नितेश राणेंवर टीका केली आणि त्यानंतर वाद पेटला. राजकारणात पुन्हा एकदा टोकाचं वातावरण. पुढे काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष. आज 10 जून राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आणि त्याच दिवशी चर्चेत आलंय सुप्रिया सुळे यांचं भावनिक स्टेटस. सत्य बाजू असली तरी घट्ट व्हा, सहन करा. नेमकं कोणावर रोख, अजित पवार की अंतर्गत कुरबुरी? आईचा सल्ला सहन करायला शिक असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पवार कुटुंब नेहमी व्यावहारिक पण आजच्या दिवशीच भावनिक स्टेटस हे राजकारणचं संकेत आहे का? आजचा वर्धापन दिन पण राष्ट्रवादीत भावनांचं वादळ.